देख रहे हैं बवंडर इंडिया टीवी। हरिश्चंद्र आमगांवकर फाउंडेशन द्वारा ये कोकण महोत्सव आयोजित किया गया था। आज ये 10वां दिन था। मैं आपको बता दूं कि 10 दिन यहाँ पे अलग अलग कार्यक्रम किए गए थे। आप जो पूजा आमगांवकर जो हमारे साथ में, इनकी पूरी टीम ने इसे सफल करने के लिए पूरा कमर कस चुके थे। जो ये 10 दिन था काफ़ी शानदार रहा और इस कोकण महोत्सव में शिवसेना के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता के साथ साथ मीराबंदर शहर के जो नागरिक है वो यहाँ पर आए और कोकण महोत्सव का भरपूर आनंद लिए। चलिए बात करते हैं पूजा आमगांवकर जिसे ये 10 दिन का कोकण महोत्सव किस तरह से रहा। सर्वांना 10 दिवस हा कोकण महोत्सव खूप सुंदररित्या पार पडला। सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। लोकांनी इथे येऊन खूप म्हणजे अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला आहे या कोकण महोत्सवाला। आणि मला असं वाटतंय की 10 दिवस लवकर आले असं वाटायला लागले। खरंच सगळ्या महिलांना तसंच वाटतंय। अजून महिने थोडे दिवस वाढवावं असं त्यांची इच्छा आहे, पण हा 10 दिवसाचाच असतो, त्यामुळे 10 दिवसच। हा कोकण महोत्सवाचं तारीफ मीराबंदरचे आयुक्त होते ते पण आले होते, त्यांनी पण तारीफ केली मॅडम। हो, मीरा भाईंदरचे आयुक्त साहेब पण आले होते ह्या कार्यक्रमाला। त्यांनाही हा कार्यक्रम खूप आवडला। त्यांचेही मनापासून धन्यवाद, त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल। आणि आवर्जून मी सांगेन की हा कार्यक्रम पुढच्या वर्षी अशाच प्रकारे साजरा होईल। आपले लाडके आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने नक्कीच हा अजूनही मोठा होईल आणि अजूनही लोक याच्या अजून भरभरून या कोकण महोत्सवावर प्रेम। आमचे मार्गदर्शक लाडके आमदार कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना शहर शाखेच्या जे पदाधिकारी आहेत आमचे त्यांचाही खूप सपोर्ट होता। आणि स्वर्गीय हरिश्चंद्र आमगांवकर फाउंडेशनचे जे माझे पदाधिकारी आहेत त्यांचाही खूप चांगल्या रीतीने सपोर्ट आहे। हा कार्यक्रम एकटीचा नसून हा सगळ्यांचा मिळून आहे आणि सरनाईक साहेबांचे तर आशीर्वाद आहेतच, त्यामुळे हा कार्यक्रम सुंदर होणार याची आम्हाला आता खात्रीच होती। आणि तुम्ही आता बघताय की अतिशय चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पार पडला आहे। खूप छान सुंदर महिलांनी खूप एन्जॉय केला आहे। महिलांनाही म्हणजे एवढं एन्जॉय करताना म्हणजे कुठेही करू शकत नाही महिला, पण या कोकण महोत्सवमध्ये खूप चांगल्या रीतीने त्यांनाही एन्जॉय केला आहे। आणि नुसते मराठी माणसं किंवा कोकणी माणसंही याला हजर नव्हती, तर या कोकण महोत्सवाला इतर परप्रांतीयही महिला येऊन इथे हजेरी लावत होत्या। प्रत्येक दिवशी येऊन त्यांनी हा कार्यक्रमाचा खूप आस्वाद घेतला आहे। त्यांनाही खूप आवडला हा कार्यक्रम। पुढच्या वर्षासाठी काय सांगणार? पुढच्या वर्षीसाठी एवढंच सांगेन की पुढच्या वर्षी असा तुम्ही सर्वजण म्हणजे जनतेसाठी माझं हे आहे का एक आव्हान आहे की पुढच्या वर्षी पण तुम्ही ह्या कार्यक्रमाला या आणि असाच प्रतिसाद राहू द्या, तुमचा असंच प्रेम राहू द्या या कोकण महोत्सवावर व आमच्यावर। जय हिंद जय महाराष्ट्र। सर्वांना ही संक्रांती उद्याच्या संक्रांतीच्या खूप खूप शुभकामना। ही संक्रांत तुम्हाला सर्वांना सुखाची समृद्धीची जाओ। जय हिंद जय महाराष्ट्र। ये तो थी पूजा आमगांवकर जिन्होंने ये कोकण महोत्सव का आयोजन किया था। ये कोकण महोत्सव 10 दिन तक काफ़ी ये शानदार रहा। मीराबंदर शहरवासी यहाँ पे आए और कोकण का जो मसाले हैं, जो वहाँ के स्वादिष्ट भोजन है, सभी लोगों ने इसका आनंद लिया। 10 दिन काफ़ी शानदार रहा। चलिए बात करते हैं 146 के विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर। पाहत असाल चारही बाजूला गच्च अशी गर्दी आहे लोकांची। रसिक प्रेक्षक आजच्या या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस एन्जॉय करायला आलेले आहेत। सर्व ठिकाणी खमंग खाद्यपदार्थ दरवळत आहेत। कोकणाच्या सुंदर सुंदर वस्तू, पापड, लोणचे, मसाला ठिकाणी आहेत आणि हे सगळं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं आहे ते आमचे आदरणीय स्वर्गीय हरिश्चंद्र आमगांवकर साहेब। त्यांनी या मैदानामध्ये हा कोकण महोत्सवाचा विडा रोवला होता आणि आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या प्रयत्नाने, त्यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचं अतिशय मांगल्यमय असं वातावरण तयार झालेलं आहे। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आमच्या 146च्या महिला आघाडीच्या प्रमुख पूजाताई आमगांवकर तितक्याच ताकदीने हा कोकण महोत्सव पुढे घेऊन जात आहेत। मी मनापासून शिवसेनेच्या वतीने 146 विधानसभेच्या वतीने आदरणीय पूजाताईंचं कौतुक करतो की त्यांनी असाच कार्यक्रम पुढे चालू ठेवावा आणि असंच मीराबंदरच्या रसिक प्रेक्षकांना, खवय्यांना आणि खास करून कोकणातल्या चाकरमान्यांना हा एन्जॉय किंवा हे क्षण अनुभवता यावे हीच त्यांना माझ्याकडून शुभेच्छा।